नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,500 पर। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,500 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पर। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे भविष्यात काय काय घटना घडू शकतात, यांचा परिणाम भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होणार अथवा नाही, या प्रश्नाचं उत्तर घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयानंतर सुधारली। मोदी सरकारने 4-5 दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की कच्चं खाद्यतेल याचं आयात शुल्क या ठिकाणी 20% वाढवलं, रिफाइंड आयात शुल्क सुद्धा वाढवलं। याचा परिणाम काय झाला मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये कच्चं जे काही सूर्यफूल तेल होतं, सोयाबीन तेल होतं, शेंगदाणा तेल होतं, मोहरी तेल होतं, करडई तेल होतं, याचा भाव वाढला। याचा भाव वाढला की आपोआप मग सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा, करडई याचा सुद्धा भाव वाढला आणि याचा भाव वाढल्यामुळे मित्रांनो कुठंतरी आपल्याला बाजारभाव 400 न वाढून 4,700 पर्यंत पोहोचताना दिसला। लक्षात घ्या मित्रांनो, या परिस्थितीचा विचार केला तर सध्या भाव पातळी 4,700 पर्यंत आहे, पण इथून पुढे लक्षात घ्या परतीचा पाऊस यावर्षी तुफान कोसळणार आणि यामुळे सोयाबीन कापणीला अडचण येऊन क्वालिटीचा इश्यू निर्माण होणार। यामुळे इथं 200-300 ची तेजी सोयाबीनला प्रदान करताना दिसू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात 1 ऑक्टोबर नंतर 100-200 ची तेजी येणार आणि त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीनची महाखरेदी 4,892 रुपये प्रति क्विंटलवर मोदी सरकार करणार। या सर्व घटना व्यवस्थित घडल्या तर 100% 15 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,500 गेला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे जो बाजारभाव आहे तो मित्रांनो 15 ऑक्टोबर पर्यंत 5,500 पार जाण्याची इथं 100% शक्यता दिसत आहे। पण या घटना अशा घडल्या तर जर तरच्या गोष्टीवरती आपण या ठिकाणी बोलत आहोत मित्रांनो। एक गोष्ट खरी की 5,000च्या वरी भाव जाणार, जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर 5,500 पर्यंत भाव आपणास मिळू शकतो। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.